नमस्कार रसिक हो. अंतर्नाद प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या दशकपूर्तीच्या कार्यक्रमात मी प्राजक्ता आपटे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे दोन्ही सन्माननीय पाहुणे पंडित अरुण द्रविडजी आणि श्रीकांत बोजेवार सर आपल्या इथे उपस्थित आहेत. तुम्हा दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. भारतीय शास्त्रीय संगीताची ओघवती परंपरा आपल्याला लाभलेली आहे. त्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांचं खूप मोठं योगदान आहे, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या कलेला वाहिलं. गुरुशिष्य परंपरेतून, संगीत प्रशिक्षण संस्थांमधून ही कला पिढी दर पिढी पुढे प्रवर्तित होते आहे. त्याचबरोबर कलाकारांना रसिकांसमोर आपली कला प्रत्यक्षात मांडण्याचा योग वा नवनवीन कलाकारांना रंगमंच देण्यामध्ये सांगीतिक संस्था महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीने भूमिका बजावत असतात. आवर्जून हे सांगावंसं वाटतं की त्याच जबाबदारीने आणि ही दर्जेदार परंपरा पुढे नेणारी अंतर्नाद प्रतिष्ठान ही संस्था आहे आणि त्याचीच परिणिमती म्हणजे आजचा हा दशकपूर्तीचा सोहळा. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण मंगलाचरणाने करतो, अर्थात दीप प्रज्वलन. त्यासाठी आपले दोन्ही सन्माननीय पाहुणे पंडित अरुण द्रविडजी, श्रीकांत बोजेवार सर यांना मी विनंती करते की आपण रंगमंचावर यावं. त्याचबरोबर महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वजे, अंतर्नाद प्रतिष्ठानच्या संस्थापिका अमिताजी गोखले, सचिव मंदार गोखले, शास्त्रीय गायिका शुभदा पावगी मॅडम आणि श्रीकांत पावगी सर आपणासही मी विनंती करते की दीपप्रज्वलनासाठी आपण रंगमंचावर यावं. मांगल्य आणि चैतन्याचं प्रतीक हा दीप. त्याच्याच या ऊर्जित होणाऱ्या ज्योतीसह आद्य नटेश्वराकडे प्रार्थना करूया की हा 10 वर्षाचा पल्ला गाठलाय, अशीच यशस्वी वर्ष पुढेही अंतर्नाद प्रतिष्ठानला लाभू देत. मी द्रविड सर, बोजेवार सर, वजे सर आणि मंदारजी आपणाला विनंती करते की आपण कृपया रंगमंचावर आसनस्थ व्हावं. धन्यवाद पावगी सर आणि मॅडम. कोणतीही संस्था सुरू करणं आणि सातत्याने दर्जेदार सांगीतिक पर्वणी रसिकांसमोर मांडत 10 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करणं हे खरं तर तितकं सोपं नसतं. परंतु या सगळ्यामध्ये अमिताजींच्या मागे खंबीरपणे उभे असणारे मंदारजी, अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचे आयुष्याचेही जोडीदार आणि अंतर्नाद प्रतिष्ठानचे सचिव मंदारजी, मी आपणास विनंती करते की आज या दशकपूर्तीच्या निमित्ताने आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व रसिक श्रोते, अंतर्नादच्या दशकपूर्ती कार्यक्रमानिमित्त मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आत्ताच आपण
अंतर्नाथच्या प्रवासाबद्दलची ही छोटीशी एवी पाहिली, त्यामुळे आता असं माझ्याकडे फारसं बोलण्यासारखं काही नाही आहे. पण मी आवर्जून एक एवढंच सांगू शकतो की 10 वर्षापूर्वी काही विचार करून आम्ही ही ॲक्टिव्हिटी चालू केली होती आणि या निर्णयावर आलो की ही सगळ्यात चांगली ॲक्टिव्हिटी आणि शास्त्रीय संगीताबद्दलचा अवेअरनेस ही करण्याची ॲक्टिव्हिटी असेल. त्यामुळे आम्ही ही सुरू केली. पण सर्वप्रथम सगळ्यात अडथळा येत होतो किंवा प्रश्नचिन्ह उभं राहतं ते पैसा कसा उभा करणे. आता हे सगळे उपक्रम करायचे, कुठलाही सामाजिक उपक्रम करायचा तर त्याच्यासाठी पैसा लागतो. पण मला सांगायला आवर्जून आवडेल की मी माझे मित्रमंडळी, आमचे आप्तेष्ट ह्या सगळ्यांना त्यावेळेला एक आव्हान केलं की आम्ही अशी ॲक्टिव्हिटी चालू करतो आहे, तर तुमचं सहकार्य मला मिळालं तर मला हे सुरू करता येईल. आणि मला खरोखर सांगायला आनंद होतो की पहिले 2 कार्यक्रम आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या किंवा मित्रमंडळींच्या ह्याच्यावरती डोनेशन्सवरती केले. आणि हे इतकं कौतुकास्पद आहे कारण त्यावेळेला संस्था नवीन होती आणि संस्थेचं नाव झालेलं नव्हतं. आणि जोपर्यंत संस्थेचं कार्य लोक बघत नाहीत किंवा नाव होत नाही तोपर्यंत स्पॉन्सरशिप्स किंवा कॉर्पोरेट्सना ॲप्रोच होणं कठीण असतं. मग कालांतराने कार्यक्रम होत गेले आणि मग जसजसं नाव झालं तसतसं आम्ही कॉर्पोरेट्सना ॲप्रोच व्हायला सुरुवात केली. आणि आता बाय गॉड्स ग्रेस आता कॉर्पोरेट्स आणि यांच्या स्पॉन्सरशिप्स आम्हाला मिळतात आणि त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत आणि आजचा हा दिवस आपण बघू शकतो आहे. त्याबद्दल मी त्या सर्वांचे धन्यवाद देतो. आणि अजून एक मोठं चॅलेंज होतं की शास्त्रीय संगीताचा जो श्रोतृवर्ग आहे तो असा थोडासा विखुरलेला असतो. तर त्यांची मोठ कशी बांधायची, कारण हा उपक्रम आम्ही श्रोत्यांपर्यंत पोचवण्यासाठी हा 8 तास होता. पण आता तंत्रज्ञान आणि गुगल आणि या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही एक डेटाबेस तयार करत गेलो आणि आज आमच्याबरोबर ॲप्रॉक्सिमेटली म्हणता येईल की 2-1 हजाराहून अधिक डेटाबेस आहे श्रोत्यांचा. आणि आज आम्हाला ह्याचे लोक येतात कार्यक्रमाला, आम्ही मेसेजेस पाठवतो आणि लोक येतात, त्यांचा आशीर्वाद आहेतच. शेवटची गोष्ट सांगतो की आज 10 वर्षात बरेच लोक मला भेटतात, विचारतात, अहो तुमचा आता अंतर्नाथचा कार्यक्रम कधी पुढचा, किंवा तुम्ही मुलुंडमध्ये एक चांगलं शास्त्रीय संगीताचं वातावरण दिलं आहे आणि तुमचा साधारण मिनी सवाईसारखं कार्यक्रम होतात, हे जरा ऐकलं की खूप छान वाटतं. आणि जे काय आपण श्रम घेतो त्याच्याबद्दल एक अतिशय समाधान वाटतं आणि एक पाठीवरती थाप मिळते. हे बोलून मी माझं 2 मिनिटाचं मनोगत संपवतो. धन्यवाद. आणि इथून पुढेही असेच कार्यक्रम आपण करत राहू. आपली साथ आहेच, त्याबद्दल आम्हाला अतिशय विश्वास आहे. आणि हे बोलून मी 2 मिनटं माझी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मंदारजी. ज्येष्ठ पत्रकार, चतुरस्त्र लेखक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच चित्रपटाविषयी लिखाणासाठी प्रसिद्ध असणारे श्रीकांत बोजेवार सर, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स अशा सगळ्या पेपरमधून ज्यांना 28 वर्षापेक्षा जास्त आज पत्रकारितेचा अनुभव आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसत्तामध्ये लोकरंग या पुरवणीमध्ये 12 वर्ष
सातत्याने 2 फुल 2 हाफ हे सदर सरांनी चालवलं, जे तंबी दुराई या नावाने प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्र टाइम्समध्ये 1.5 रमणी हे सदरसुद्धा 5 ते 6 वर्ष सर त्याचं लिखाण करत होते. एवढंच नाही तर चित्रपटांमधून पटकथा लेखन, संवाद लेखन तसेच गीतलेखन असा चतुरस्र व्यासंग सरांचा आहे. राज्य शासनाचे 2 पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलं आहे, ते सुद्धा विनोदी लेखनासाठी. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 1000ची नोट या त्यांच्या पटकथेला उत्कृष्ट पटकथेचा सन्मानसुद्धा मिळाला होता. मी श्रीकांत भोजेवार सरांना विनंती करेन की त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. हॅलो. नमस्कार. 1 तास होऊन गेला आहे आपल्या खऱ्या ठरलेल्या वेळेपेक्षा, त्यामुळे जास्त बोलणार नाही मी. महाराष्ट्र टाइम्स 63वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आम्ही जे काही जवळपास 2 आठवडे वेगवेगळे कार्यक्रम करतो आहेत, त्याच कार्यक्रमात हा एक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहे आजचा. त्यामुळे एका चांगल्या कार्यक्रम वर्धापन दिनाच्या आमच्या कार्यक्रमाच्या ज्या गुच्छ आहे त्याच्यामध्ये हा चांगला कार्यक्रम आहे. तर त्याबद्दल आधी आयोजकांचे आम्ही आभार मानतो. हा एक उत्तम कार्यक्रम आम्हाला दिला त्यांनी. अंतर्नादला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याबद्दल अंतर्नादचे मी आधी अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. आजच्या सगळ्या वातावरणामध्ये आपण जेव्हा असं म्हणतो की पर्यावरणात खूप प्रदूषण आहे आणि त्या जसं आपण म्हणतो की हे पर्यावरणातलं प्रदूषण जर कमी करायचं असेल तर एक हिरवं झाड लावलं तर प्रदूषण कमी होतं, तसं आज जो ध्वनी प्रदूषण झालेलं आहे त्या ध्वनी प्रदूषणामध्ये शास्त्रीय संगीताच्या एका कार्यक्रमाने ते प्रदूषण थोडंसं कमी व्हायला मदत होते. तर असं हे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी या प्रकारचे जे कार्यक्रम होतात त्यातला हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे आजचा. आणि या कार्यक्रमात महाराष्ट्र टाइम्सला सहभागी करून घेतलं आणि मला तुम्ही इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. रविवारी सकाळी पाऊस असताना या संख्येने श्रोते इथे आले, त्याबद्दल श्रोत्यांचेसुद्धा आभार मानतो. दशकपूर्तीनिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपण पुढचा कार्यक्रम ऐकायला उत्सुक आहोत, त्यामुळे भाषण आटोपता घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले दुसरे सन्माननीय पाहुणे पंडित अरुण द्रविडजी, जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक, गान सरस्वती किशोरीताई आमुणकर ह्यांचे ज्येष्ठ शिष्य. मला आवर्जून सांगावंसं वाटतं सर इतके उच्च विद्याविभूषित आहेत. IIT बॉम्बेचे सर गोल्ड मेडलिस्ट आहेत. MITमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी PhD प्राप्त केली आहे. 2020मध्ये जी डिसायपल ही वेबसिरीज जी आली होती त्यामध्ये सुद्धा आपण सरांना पाहिलं होतं. कालावघात शास्त्रीय संगीतामध्ये होणारे बदल, मग त्यात अनेक बाबी आहेत. गुरुशिष्य परंपरा आहे, सादरीकरणाची पद्धत आहे, ते सर्व घराण्यांचा अभ्यास यावर अधिकारवाणींनी बोलू शकणारे असे पंडित अरुण द्रविडजी. मी द्रविड सरांना विनंती करते की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. मला इथे आज आपण अंतर्नाद या संस्थेने इथे बोलावलं, याकरता पहिल्यांदा मी फार आभार व्यक्त करतो. आणखी फार जास्त वेळ घेत नाही आपला, परंतु संगीताला हे जे पाठबळ लागतं आयोजकांचं, प्रेक्षकांचं, या आयोजकांच्या आणि प्रेक्षकांच्या पाठबळावरच कलाकार जगतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला अजून आठवतं की माझे वडील जेव्हा त्यांच्या शाळेच्या वयात होते, तो काळ असा होता
की चांगल्या चांगल्या कलाकारांना राजाश्रय मिळायचा, तेव्हा कॉर्पोरेट सपोर्ट किंवा प्रेक्षकांचा सपोर्ट ही गोष्टच नव्हती. ही जी संस्थानं होती, मिरजेचे राजेसाहेब त्यांच्या पदरी अब्दुल करीम खां साहेब होते, कोल्हापूरचे भोसले महाराज त्यांच्या पदरी अल्लादिया खां साहेब होते, बडोद्याला संस्थानिकांच्या पदरी फैयाज खां साहेब होते. तर ही सगळी बुजुर्ग मंडळी ही राजाश्रयावर जगली आणि त्याच राजाश्रयावर प्रेक्षकांनी आयुष्यभर संगीताचा आनंद घेतला. तो काळ फार वेगळा होता. त्यानंतर आलं 1950चं दशक, 40चं 50चं, 60चं दशक, 70चं दशक. इथे यावेळीसुद्धा कॉर्पोरेट सपोर्ट ही गोष्ट अस्तित्वात नव्हती, पण त्यावेळी राजाश्रय जरी संस्थानिकांचा बंद झाला होता तरीसुद्धा सरकारचा चालू होता. आणि मला अजून आठवतं की त्या दशकांमध्ये प्रोग्रॅम्स व्हायचे मुंबईला, पुण्याला, सगळीकडे. ते महाराष्ट्र राज्याच्या सपोर्टनी व्हायचे. आणि अर्थात तो काळ असाही होता की प्रेक्षकांकडून जी तिकीटं विक्री होऊन वसुली व्हायची, त्या वसुलीच्या बळावर हे महोत्सव चालायचे. मुंबईला रंगभवनमध्ये दरवर्षी मोठा सुरसिंगार परिषदातर्फे एक महोत्सव चालायचा. आणि यावेळी भरगतचं हजार लोकांचं ऑडियन्स असायचा. पण तिथे तिकीट विक्रीच्या बळावर हे प्रोग्रॅम चालायचे. तेव्हा राजाश्रय संपून लोकाश्रय सुरू झाला आणि सरकारचाही हातभार लागू लागला. त्या लोकाश्रयावर त्यावेळचे प्रोग्रॅम व्हायचे. अशीच बुजुर्ग मंडळी गायची त्यावेळी. आणि त्यानंतर आजचा काळ असा आलेला आहे की ह्या अशा तऱ्हेच्या संस्थांचा आधार, आता प्रेक्षकांना जवळजवळ हे सगळे प्रोग्रॅम फुकट असतात. तिकीटं नावाची गोष्टच आता उरलेली नाही आहे. परंतु कॉर्पोरेट सपोर्ट आलेला आहे आणि तोसुद्धा सरकारच्या प्रोत्साहनामुळे आलेला आहे की तिथे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाची जी गोष्ट सुरू झाली आहे त्याच्या बळावर आता हे प्रोग्रॅम होत आहेत. अजूनही प्रेक्षकांना ते जवळजवळ विनामूल्यच आहेत. फार थोड्या ठिकाणी त्याची तिकीट विक्री होते. परंतु त्याच्या मागे दुसरं एक फार महत्त्वाचं पाठबळ जे आहे ते अंतर्नाद यासारख्या तत्सम अनेक ज्या संस्था आता उत्पन्न झालेल्या आहेत, त्या संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं अथक पविश्रांत जे काम चालतं आहे ही संस्था राबवण्यासाठी, ह्याच्या बळावर आजचे हे संगीताचे महोत्सव चालू आहेत. आणि फार फार आनंदाची गोष्ट आहे की संगीत अजून जिवंत राहिलेलं आहे ते ह्यांच्या अथक परिश्रमाने. तर अशी गेल्या 100 वर्षामध्ये स्थित्यंतरं आपल्या संगीताचे होत गेलेली आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संगीत अजून जिवंत आहे. आणखी सबंध दुनियेला, सबंध जनतेला आज त्याचा आस्वाद अजून मिळतो आहे. चांगले चांगले कलाकार निर्माण होत आहेत. सुदैवाने मला आयुष्यामध्ये फार चांगले गुरु लाभले. मजीद खां साहेब जे अल्लादिया खां साहेबांचे स्वतः सागिरद होते, नंतर मोगूबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकरांच्या मातोश्री, त्याच्यानंतर किशोरीताई स्वतः यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही पाहण्यात आलं, शिकण्यात आलं ते इतकं आयुष्यभर मला पुरलेलं आहे. आयुष्यभर मला त्याची इतकी साथ मिळालेली आहे की त्यातली जी मूल्य मी सांभाळली, त्या मूल्यांच्या आधारावर आजचं जे संगीताचं जे प्रसारण सुरू आहे आणि त्याचा आनंद आज एवढी मोठी जनता लुटते आहे, ते बघितलं की अगदी आनंद वाटतो की आपण केलं याचं खूप समाधान वाटतं. तर ह्या 10 वर्षाच्या ह्या प्रवासानंतर अंतर्नादचा ह्याच्या पुढेही आणखी 100 वर्षे प्रवास चालो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद द्रविड सर. या 10 वर्षाचे आणखीन एक साक्षीदार आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला वेळोवेळी मिळत आला असे समीर कर्वे,
मी समीरदादांनाही विनंती करते की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांनाच आपल्याला कार्यक्रमाची उत्कंठा आहे आणि त्यामुळे या रम्य सकाळी पाऊसही सुरू झालेला आहे. त्यामुळे या तुषारांमध्ये भिजण्याबरोबरच आपण या आता संगीत सप्तसुरांच्या मध्ये आपण न्हावून निघण्यासाठी उत्सुक आहात. तर सर्वांना शुभेच्छा. आणि अंतर्नादतर्फे जे 10 वर्ष कार्य सुरू आहे ते असंच ह्याच्यापुढे अनेक दशकं सुरू राहो आणि त्यासाठी आमच्यातर्फे महाराष्ट्र टाइम्सतर्फे अशा सर्व उपक्रमांना, मगाशी बोजेवार सरांनी सांगितलंच त्याप्रमाणे अशा सर्व चांगल्या उपक्रमांना आम्ही नक्कीच पाठबळ देत राहू आणि आपण रसिक या सर्व गोष्टींचा आनंद घेत राहू. यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद समीर सर. वळूया आपल्या पुढील कार्यक्रमाकडे. तत्पूर्वी मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण पुढच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी समोर आसनस्थ व्हावं. कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महेंद्र फायनान्स, मकरंद जोशी अँड कंपनी. सहप्रायोजक जाई काजळ, लागू बंधू, एडी नाईक वेल्थ, क्रॉसवर्ल्ड हॉलिडेज टूर्स अँड ट्रॅव्हल्स, लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी. मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स, कल्चरल क्लब आणि कॅलिडोस्कोप.